सर्वांना नमस्कार. गर्भपातासारख्या एका संवेदनशील विषयावरती आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राकडून ही मांडणी आज करताना मला खूप आनंद होत आहे. कारण अशा संवेदनशील विषयाच्या बाबतीमध्ये खूप कमी ठिकाणी चर्चेला अशा स्पेसेस, अशा जागा उपलब्ध असतात आणि या निमित्तानं आज आपण ही चर्चा करतो आहोत, याचा मला मनस्वी आनंद आहे. मुद्दा आहे गर्भपाताचा. ज्या ज्या वेळेला आपण हे म्हणतो की गर्भपाताशी संबंधित काहीतरी विषयाची चर्चा करायची आहे, तेव्हा अनेकांना असं वाटू शकतं की हा सगळा मुद्दा फक्त स्त्रियांशी संबंधित आहे, तो स्त्रियांनी बोलावा, तो स्त्रियांनी ऐकावा. पण असा तो स्त्रियांचा असा वेगळा मुद्दा नाही आहे. तो प्रजनन हक्काचा मुद्दा आहे, लैंगिक हक्काचा मुद्दा आहे, प्रजनन आरोग्याचा मुद्दा आहे, जो कुठल्याही स्त्रीच्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. एक खूप मोठा आयुष्यातला एक मोठा काळ एखादी स्त्री ही प्रजनन आरोग्याच्या विविध टप्प्यांमधून जाताना आपल्याला दिसते आणि म्हणून स्त्रियांसाठी तो आहेच सेंट्रली महत्त्वाचा. परंतु त्याचबरोबर एकूण समाज म्हणून, आरोग्य यंत्रणा म्हणून, आरोग्याची वेगवेगळी धोरणं म्हणून सुद्धा गर्भपाताचा, सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मी जे म्हणतोय की सुरक्षित, तर स्त्रीच्या दृष्टीने सुरक्षित गर्भपात मिळाला पाहिजे असं पण म्हणूया, आणि सुरक्षिततेचे निकष काय असावे याच्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु भारतासारख्या देशामध्ये आपण निश्चितपणे, किंवा जगाच्याही संदर्भामध्ये आपण निश्चितपणे कायदेशीर गर्भपात असा आणखी एक शब्दप्रयोग या ठिकाणी केला. त्यामुळे आपण जी मागणी करतो स्त्रियांसाठी ती अशी आहे की तो सुरक्षितही पाहिजे आणि कायदेशीरही पाहिजे. म्हणजे प्रत्येक कायदेशीर पद्धतीने मिळालेला सुरक्षित गर्भपात हा खरं तर सुरक्षितही पाहिजे. आणि हा मला वाटतं की ह्या सगळ्या मांडणीचं आपल्याकडे आत्ता या मांडणीचं महत्त्व आहे. का करतात स्त्रिया गर्भपात? तर आपल्याकडे एक कॉमन असा गैरसमज आहे, अनेकांचा असा गैरसमज आहे, विशेषतः गर्भलिंग निदानाच्या तपासणीच्या विरोधामध्ये जे अभियान राबवली त्याच्यानंतर असं वाटायला लागलं अनेकांना की केवळ गर्भलिंग निदान करूनच स्त्रिया गर्भपातासाठी पुढाकार घेतात किंवा त्या पुढे जातात. तसं पाहिलं तर ज्या पद्धतीने लिंग गुणोत्तर बदलत गेलं ओव्हर मेनी डिकेड्स, मागच्या अनेक दशकांपासून, त्यावेळेला लिंग गुणोत्तर बदलतं कमी होत चाललं आहे आणि स्त्रियांची संख्या दर 1000 पुरुषांच्या मागे, किंवा 0 ते 6 वयोगटातल्या जन्माला येणाऱ्या दर 1000 मुलग्यांमागे मुलींची संख्या घटती आहे. हे जेव्हा प्रकर्षाने 2001च्या जनगणनेमध्ये, 2011च्या जनगणनेमध्ये पुढे आलं, त्यावेळेला भारतामध्ये विशेषतः गर्भलिंग निदानाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ उभी राहिली. अर्थात गर्भलिंग निदानाचा विरोध करणारा, त्याही आधी गर्भजल परीक्षेचा विरोध करणारे विविध अभियान, विविध कॅम्पेन्स, कृती कार्यक्रम स्त्रियांच्या संघटनांनी महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये चालवलेच होते. परंतु ज्या पद्धतीने ही आकडेवारी समोर आली त्याचा रेटा इतका जोरात वाढला की त्यामुळे अपेक्षित नसताना सुद्धा नकळतपणे, फक्त संघटनांकडून नव्हे तर संघटना ज्या विरोध करत होत्या त्यांना ते अपेक्षित नव्हतं, परंतु नकळतपणे गर्भपाताच्या विरोधात एक माहोल तयार झाला, एक वातावरण तयार झालं. म्हणजे आपण सहज रस्त्याने जाताना कुणालाही विचारा की तुम्हाला काय वाटतं, गर्भपाताबद्दल तुमचं काय मत आहे, तर पटकन सांगणारी व्यक्ती म्हणते नाही मुली वाचल्या पाहिजे. वास्तविक पाहता हे दोन वेगळे मुद्दे आहेत. गर्भलिंग निदान नाही केलं पाहिजे हा वेगळा मुद्दा आहे आणि गर्भपाता मिळाला पाहिजे आवश्यक तो गरजू स्त्रीला हा वेगळा मुद्दा आहे. परंतु ज्या पद्धतीने हे दोन मुद्दे एकत्रितपणे समजले गेले वेगवेगळ्या पातळ्यांवरती, त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आणि गर्भपाताच्या विरोधात एक पद्धतीचं वातावरण आज आपल्याला समाजामध्ये असलेलं दिसतं. का करतात स्त्रिया गर्भपात? याची कारणं जर आपण स्त्रियांना विचारली तर ते फक्त गर्भलिंग निदान करून गर्भपातासाठी जात नाही आहेत. तर मग त्या का जात आहेत? बलात्कारातून, अनिच्छेनं झालेले लैंगिक संबंधातून, लैंगिक जोर जबरदस्तीतून झालेले, किंवा कोणी शोषण केले लैंगिक म्हणून झालेले गर्भधारणा असेल, तो गर्भपात स्त्रियांना करण्याची आवश्यकता असते. वय कमी असतं, वजन कमी असतं, करिअरचे प्रश्न असतात, काही वेळेला दारुड्या नवऱ्याबरोबर त्या राहत असतात, त्याचं मूल त्यांना नको असतं, काही वेळेला घटस्फोटाची केस कोर्टामध्ये चालू असते म्हणून तिला गर्भपात हवा असतो, काही वेळेला बस तिची इच्छा नसते की मला आता आयुष्याच्या या टप्प्यावरती गर्भधारणा नको आहे, मूल नको आहे म्हणून तिला गर्भपात नको असतो. काही वेळेला असंही होतं की परवडत नाही आहे, आधीचं एक मूल आहे, मी कष्टकरी आहे, माझं हातावरचं पोट आहे, आणखी मुलं कशी सांभाळू, त्याला काही सपोर्ट सिस्टीम नाही आहे कुटुंबामध्ये म्हणून तिला ते मूल नको असतं. काही वेळेला ती स्तनपान करत असते आणि तिला कळतच नाही की आपली गर्भधारणा झाली, त्याला लॅक्टेशनल ॲम्नोरिया म्हणतात. म्हणजे स्तनपान करत असताना, पाळी येत नसताना गर्भधारणा झालेली असते. त्यामुळे अशा अनेकविध कारणांमुळे स्त्रियांना गर्भधारणा नको असू शकते आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताच्या सेवा मिळणं हा त्यांचा कायदेशीर अधिकार आपल्या देशामध्ये आपण असला पाहिजे. विशिष्ट स्थितींमध्ये आत्ता तो भारतामध्ये आहे. मग भारतामध्ये आत्ता काय आहे ते सगळं जाणून घेण्याच्या आधी आत्ता जागतिक पातळीवरती ज्या काही घटनांबद्दल आत्ता आपण वाचतो आहोत, टी व्हीवरती बघतो आहोत
किंवा सोशल मीडियावरती वाचतो आहोत. ते काय घडलेलं आहे तर अमेरिकेमध्ये एका सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेतल्या घटनात्मक अधिकार स्त्रियांच्या गर्भपाताचा काढून घेतला, संपुष्टात आला, अशी चर्चा साधारण अशा बातम्या आपण आता आजकाल ऐकतो. तर हे काय होतं तर असं होतं की 1973मध्ये रो विरुद्ध वेड या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेच्या सर्वोच्च न्यायपीठाने अमेरिकेमध्ये हे सांगितलं होतं की आपल्याला गर्भ हवा आहे का नको आहे हे ठरवून गर्भपात करण्याचा अधिकार हा त्या बाईला असला पाहिजे, त्या स्त्रीला असला पाहिजे. म्हणजे एका अर्थानं तो घटनात्मक अधिकार म्हणून तो मान्य केला गेला होता. अमेरिका हे संघराज्य आहे, वेगवेगळ्या राज्यांची राज्य आहेत त्याच्यामध्ये, त्याचे थोडा भूगोल त्याचं राजकारण जर आपण बघितलं तर, आणि प्रत्येक राज्यसुद्धा आपापल्या पातळीवरती वेगवेगळे कायदे करू शकतात. तर झालं असं की नुकत्याच मागच्या काही वर्षांमध्ये मिसिसिपी राज्यांमध्ये 15 आठवड्याच्या वरची जर गर्भधारणा असेल तर असा गर्भपात करण्यावरती मिसिसिपी राज्यानं बंदी आणणारा कायदा केला. म्हणजे 15 आठवड्याच्या वरती जर गर्भधारणा झालेली असेल, म्हणजे गर्भाचं जर 15 आठवड्याच्या पुढे जर गर्भधारणा झालेली असेल तर स्त्री स्वतःच्या मतानं त्याला गर्भपात करू नाही शकत आहे, त्याच्यावरती बंदी आणली गेली. एका अर्थानं स्त्रियांनी ठरवलं पाहिजे असा जो अमेरिके सर्वोच्च न्यायालयाने 1971मध्ये दिलेला निवाडा होता त्याला ते उलटं झालं, म्हणजे तो निर्णय फिरवला गेला, त्याला चॅलेंज केलं गेलं. बरं, हे सांगताना मिसिसिपी राज्यातल्या न्यायाधीशांनीही म्हटलं की गर्भपात करावा की नाही याबद्दलचे कायदे त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी करावे. लोकप्रतिनिधी हा खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या मांडणीमध्ये आलेला होता, ज्याच्यावरती आपल्याला पुढे भाष्य करायचं आहे. तर मग त्याला चॅलेंज केलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, त्याला आव्हान दिलं गेलं. तो खटला जो आहे तो डॉब्स विरुद्ध जॅक्सन नावाने ओळखला जातो. त्याचा निकाल 24 जून आता 2022ला लागला, ज्याच्यामध्ये त्या न्यायपीठाच्या म्हणजे खंडपीठामध्ये 6-3 मताने हे मान्य केलं गेलं की मिसिसिपी राज्याने घातलेली बंदी ही योग्य आहे, असं सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठाने सांगितलं की मिसिसिपी राज्याने जी बंदी घातलेली आहे की 15 आठवड्याच्या पुढे तुम्हाला करता येणार नाही, बंदी आहे, तर ती योग्य आहे असं सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली एका अर्थानं. त्याचा अर्थ काय झाला, 1971ला जो घटनात्मक म्हणून अधिकार स्त्रियांना मिळाला होता तो सुप्रीम कोर्टाने स्वतःचाच निर्णय फिरवला या डॉब्स विरुद्ध जॅक्सनच्या खटल्यामध्ये. आणि त्याचा परिणाम असा आहे की मुळातच 13 राज्यांमध्ये मुळातच गर्भपाताला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बंदी घालणारे कायदे अमेरिकेमध्ये आहेत. आणखी 13 राज्य वाट बघतायत, अशा पद्धतीचे कायदे ती कधीही आणू शकतात. म्हणजे साधारणपणे 26 अमेरिकन राज्यांमध्ये गर्भपात हा बेकायदेशीर आहे. आता याच्या पुढचं खूप रोचक मुद्दा सगळं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्या की त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघा काय आहेत. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट्स हा एक राजकीय विचारधारा आहे आणि त्यांचा पक्षही आहे. तसंच रिपब्लिकन अशी एक विचारधारा आहे आणि त्याचा पक्षही आहे. म्हणजे मागचे अध्यक्ष जे होते डोनाल्ड ट्रम्प ते रिपब्लिकन पक्षाचे होते, त्याच्या आधी डेमोक्रॅटिक सरकार होतं, आत्ताचं जे सरकार आहे ते डेमोक्रॅटिक आहे. तर त्यांच्या मुळात भूमिका वेगवेगळ्या आहेत. डेमोक्रॅट सरकार जे आहे ते स्त्रियांच्या मानवाधिकाराच्या बाजूनं जास्त विचार करतात, स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या स्त्रियांच्या हक्काच्या बाजूनं ते जास्त विचार करतात, स्त्रियांच्या लैंगिक अधिकाराबद्दल एकूणच सगळ्यांच्या लैंगिक अधिकाराबद्दल डेमोक्रॅटिक सरकारं थोडी जास्त लिबरल आहेत, थोडी जास्त पुरोगामी विचाराची आहेत असं आपण म्हणू शकतो. व्हेरॅज रिपब्लिकन जी सरकारं येतात, रिपब्लिकन विचारधारा जी आहे ती उजव्या धार्मिक विचारसरणीची विचारधारा असलेली ही विचारधारा आहे आणि पक्ष आहे. त्यामुळे उजव्या धार्मिक विचारसरणीला मारक ठरेल अशा कुठल्याही पद्धतीचे सामाजिक सांस्कृतिक नियमांना काय म्हणूया घडामोडींना रोख घालणं याचं काम बहुतेक वेळेला रिपब्लिकन सरकारांनी केलेलं आहे. आणि त्याचमुळे गर्भपाताच्या बाबतीमध्ये सुद्धा स्त्रियांच्या अधिकाराला एका अर्थानं सीमित करेल, लिमिट करेल अशा आशयाचे कायदे हे जे 13 राज्य ज्यांनी आधीच केलेली आहेत ती रिपब्लिकन राज्य आहेत. त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघा. जो बायडन जे आत्ताचे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत करताना ते म्हणाले की हा एक स्वागत नाही केलं त्यांनी, त्याचा विरोध करताना ते असे म्हणाले की हा एक दुर्दैवी निर्णय आहे. जो आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 15 आठवड्याच्या पुढे मिसिसिपी राज्यामध्ये जो केलेला कायदा आहे तो योग्य आहे, तर त्याला जो बायडन म्हणतात की हा दुर्दैवी निर्णय. पण रिपब्लिकन पक्षाचे जे आधीचे राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प,
त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की हा तर देवाने केलेला न्याय आहे, हा देवाचा निर्णय आहे. आता आपल्यासारख्या लोकांना प्रश्न पडेल की गर्भपाताच्या हक्काच्या मुद्द्यामध्ये देव कुठून आला? तर हे खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं आहे समजून घ्या की उजव्या विचारसरणीमध्ये, ज्याला आपण ऑर्थोडॉक्सी म्हणूया किंवा सनातनी विचार अनेक ज्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये आहेत, त्या सनातनी धर्माने स्त्रियांच्या गर्भधारणेच्या काय एकूणच प्रजननाच्या बाबतीमध्ये खूप नियंत्रण पितृसत्ता पद्धतीने स्थापित केलेलं आहे आणि ते टिकवून ठेवण्यासाठी या सनातनी धर्मव्यवस्था विचार काम करत असतात. तसंच अमेरिकेच्या बाबतीमध्येही आहे. तसंच फक्त अमेरिकेतच नव्हे की ज्या ज्या ठिकाणी कॅथलिक, सनातनी, ख्रिश्चॅनिटी ह्या विचारसरणीवर असलेली सरकार आहेत अशा अनेक देशांमध्ये, म्हणजे उदाहरणादाखल आपण फिलिपिन्सबद्दल म्हणू शकतो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोबद्दल म्हणू शकतो, सेनेगलबद्दल म्हणू शकतो, आपण डॉमिनिक रिपब्लिकबद्दल आपण म्हणू शकतो. अशा अनेक देशांमध्ये गर्भपाताचा विरोध करणारा विचारधारा आहे आणि तशा पद्धतीचे रिस्ट्रिक्ट करणारे कायदे पण आहेत. एवढंच काय तर यातल्या काही देशांमध्ये गर्भनिरोधकांनाही विरोध केलेला आहे. आणि त्याच्या मागची विचारधारा काय की ती तर देवाची देणगी आहे आणि देवाच्या देणगीला द गॉड त्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही, म्हणून गर्भनिरोधकही नाहीत वापरायची आहेत आणि गर्भधारणाही नाही वापरायची. आता इथे खूप महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे की ज्या पद्धतीनं उजव्या विचारसरणीचा प्रभाव जगामध्ये वाढतो आहे, तिथे त्या ठिकाणी स्त्रियांच्या प्रजनन अधिकारांचा अवकाश जो आहे तो कमी होताना दिसतो. म्हणजे आपल्याकडे जर आपण विचार केला तर आपल्याकडेही संसदेमध्ये निवडून आलेले एक खासदार काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी म्हणाले की अमुक अमुक धर्माच्या स्त्रियांनी 4 मुलं जन्माला घातली पाहिजे. आता स्त्रियांनी किती मुलं जन्माला घालावी याचा निर्णय खरं तर त्या जोडप्याने, त्या स्त्रीने प्रामुख्याने घ्यायला पाहिजे. पण अशा पद्धतीची विचारधारा जर अत्युच्च सभागृहामध्ये एखाद्या देशाच्या होत असेल तर आपण समजू शकतो की त्याचा स्वाभाविकपणे परिणाम धोरणांवरती, कार्यक्रमांवरती होण्याची शक्यता कैक पटीनं वाढते. आता अमेरिकेत जे घडलं त्याचा आपल्यावरती काय परिणाम होईल असा आपण अनेकांना प्रश्न पडण्याचा विचार आहे. तर अमेरिकेत झालं, भारतात काय? आता होतं काय, त्याला असं म्हणतात ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ शोकावतो असं म्हणतात अनेकदा. आता ही म्हण काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की अनेक देश असा विचार करू शकतात की अमेरिकेसारखी महासत्ता पुढारलेला देश जर असा निर्णय घेऊ शकतो आणि त्यांना काहीच विरोध होत नाही, तर आम्ही स्त्रियांचा अवकाश, स्त्रियांच्या हक्कांचा मुद्द्यावरती अशी भूमिका घेऊ शकतो की त्यांना लिमिटेड हक्क पाहिजेत, त्याबद्दल कायदे असले पाहिजेत, स्त्रियांच्या प्रजनन हक्कावरती बाधा आली पाहिजे, लैंगिक हक्कावरती बाधा आणू. त्यामुळे एखाद्या मोठ्या ताकदीच्या राष्ट्रानं असा निर्णय घेतल्यानंतर काळ सोकावतो. अनेक देश, अनेक राष्ट्र कदाचित स्त्रियांच्या मानवी अधिकारांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याची शक्यता त्यातून बळावते. हा सगळ्यात मोठा सरळ जागतिक पातळीवरचा परिणाम आपल्याला दिसतो. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गर्भपात बेकायदेशीर केला म्हणजे गर्भपाताची संख्या कमी होते हा समजच गैर आहे. असं नाही होणार आहे. मग काय होतंय, ज्या ज्या ठिकाणी गर्भपात कायदेशीर नाही आहेत त्या ठिकाणी स्त्रिया असुरक्षित गर्भपाताच्या मार्गाला वळतात. म्हणजे त्यांना पर्याय राहत नाहीत. अनेक कारणामुळे तिला गर्भपात हवा असेल तर तिला पर्याय राहत नाही, तर ती असुरक्षित मार्गांचा अवलंब करते. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये जे अनुभव सांगतात ते काय आहेत की गोणी शिवण्याचा किंवा पोती शिवण्याचा दाभण जो असतो टोकदार, तो योनी मार्गातून आत गर्भाशयापर्यंत घालून गर्भाशयाची पिशवी फोडली जाते किंवा काडीसारखं एखादं टोकदार काहीतरी अवजार शरीरामध्ये आतमध्ये घालून गर्भपात केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीचे काही मसाले खाऊन, काही पोटावरती लाथ मारून, वेगवेगळ्या पद्धतीचा शारीरिक त्रास करून घेऊन अशा अनेक धोकादायक पद्धतीने गर्भपात होतात आणि त्याच्यामध्ये माता मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. जगातली आकडेवारी, संयुक्त राष्ट्रसंघाची एक आकडेवारी काय सांगते? ती आकडेवारी सांगते की जवळजवळ 2.5 कोटी असुरक्षित गर्भपात दरवर्षी होतात जगामध्ये आणि त्यातले 37,000 हे मृत्यू होतात. का? कारण त्यांना सुरक्षित गर्भपाताच्या सेवा मिळत नाही. भारतातले अभ्यास असे सांगतात की एकूण माता मृत्यूपैकी जवळजवळ 8% माता मृत्यू हे असुरक्षित गर्भपातामुळे होतात, जे संपूर्णतः थांबवत. आणि हा आकडा काही वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये 13% आहे बरं का. म्हणजे त्याचा अर्थ की हे संपूर्णपणे थांबवता येणारे मृत्यू आहेत स्त्रियांचे. ते का होत आहेत? तर ते असुरक्षित गर्भपातामुळे होत आहे. त्याचा अर्थ असा आहे की सुरक्षित गर्भपाताच्या सेवा जर दिल्या गेल्या तर हे जे असुरक्षित मार्गाकडे होणारे असुरक्षित मार्गानं गर्भपात करवून घेऊन होणारे जे माता मृत्यू आहेत ते थांबवता येणं शक्य आहे. हे फक्त माता मृत्यूबद्दल आहे, मॉर्टॅलिटीबद्दल आहे. मॉर्बिडिटीज म्हणजे आजारपणांचा इतका मोठा ताण स्त्रियांवरती आहे त्याबद्दल काही ठोस आकडेवारी आपल्याकडे नाही. किती स्त्रियांना काय काय पद्धतीचे कॉम्प्लिकेशन त्यातनं सहन करावे लागतात.
याची जाण जगाला नसणं हे दुर्दैवी आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्यातला तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतं. मग भारतात आज गर्भपाताची काय स्थिती आहे? तर असं म्हटलं जातं की भारतातला कायदा त्यातल्या त्यात बराच पुढारलेला आहे. 1971 साली आपल्याकडे वैद्यकीय गर्भपाताचा कायदा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी असा 1971 आला. त्याच्यामध्ये काही सुधारणा करत 2003-04च्या काळामध्ये परत त्याच्यामध्ये काही नवीन भर घालण्यात आली आणि तो कायदा, तेव्हाचा कायदा काय म्हणत होता की 20 आठवड्यापर्यंत स्त्रियांना कायदेशीर पद्धतीने रजिस्टर केलेल्या, कायद्याअंतर्गत रजिस्टर केलेल्या फॅसिलिटीमध्ये, म्हणजे दवाखान्यामध्ये आणि कायद्याअंतर्गत रजिस्टर केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकाकडून गर्भपात कायदेशीर पद्धतीने करून घेता येतो. म्हणजे जागाही कायदेशीर पाहिजे आणि गर्भपाताची सेवा देणारे डॉक्टरही गर्भपात करणारे ते रजिस्टर्ड पाहिजे, त्यांना लायसन्स पाहिजे. MTPचं त्यांच्याकडे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार त्यांच्याकडे ते लायसन्स पाहिजे. आणि सरकारी आरोग्य यंत्रणेमध्ये सगळ्या सरकारी दवाखान्यांमध्ये गर्भपाताची सुविधा उपलब्ध असली पाहिजे. आता हे झालं कायदा काय म्हणतो ते. त्याच वेळेला 1971च्या कायद्यात असं म्हटलं गेलं होतं की पहिले जे 12 आठवडे आहेत त्याच्यामध्ये एकच वैद्यकीय व्यक्ती, डॉक्टर, ज्याला परवानगी आहे आता हे गृहीत आहे आता की त्याच्या परवानगीने गर्भपात करता येईल. मात्र 12 आठवड्यापासून 20 आठवड्यापर्यंतचा जो गर्भपात आहे त्याच्यासाठी मात्र 2 डॉक्टरांची परवानगी लागेल. आता हे झालं 1971च्या MTP कायद्यानुसार. परंतु आत्ता रिसेंटली 2020-21च्या मध्ये ज्या सुधारणा या कायद्यामध्ये झाल्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाची सुधारणा अशी झाली की काय होत होतं की 20 आठवड्याच्या पुढेही काही वेळेला बाळामध्ये काही व्यंग आहे, बाळामध्ये काही वाढीमध्ये काही अडचणी आहेत, तर त्या दिसत होत्या. आणि तेव्हा काय होत होतं, 20 आठवड्याच्या वरती जर गर्भधारणा गेली तर व्यक्तीला, मग ती गरीब टप्प्यातली असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, आदिवासी असेल, तर त्यांना हायकोर्टापर्यंत जाता येत नव्हतं. आपल्याकडे मुंबई हायकोर्टामध्ये किंवा त्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये, खंडपीठांसमोर जावं लागायचं आणि उच्च न्यायालयाची परवानगी घेऊनच आणि त्यांनी दिलेल्या वैद्यकीय त्यांनी स्थापित केलेल्या वैद्यकीय सल्ला देणाऱ्या मंडळाकडून सल्ला घेऊनच असा गर्भपात पूर्वी करता येत होता. आता झालं असं की ह्या ज्या सुधारणा 2020-21 मधल्या झाल्या त्याच्यामध्ये गर्भपात करण्याचा कायदेशीर कालावधी 20 आठवड्यापासून 24 आठवड्यापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 20 आठवड्यापर्यंत हा एका डॉक्टरच्या संमतीने, सुधारणाच आहे ना ही, 2च्या ऐवजी आता 1 डॉक्टरच्या संमतीने गर्भपात करता येतो. पण 20 ते 24च्या मध्ये मात्र 2 डॉक्टरांची संमती लागेल आणि वैद्यकीय मंडळाची स्थापना केलेली असेल आणि वैद्यकीय मंडळाच्या संमतीने त्यापुढचे गर्भपात केले जातील. वाटताना हा खूप पुरोगामी पद्धतीचा कायदा वाटतो आणि तो आहेही एका अर्थानं. परंतु वाटताना असं का म्हणतोय, परंतु तरी ते कंडिशनल आहे. कंडिशनल काय म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्तींमध्ये गर्भपात करता येतो कायदेशीर. मग काय आहेत या अटी शर्ती अशा आहेत की जर गर्भनिरोधक साधनं जर फेल गेली, गर्भनिरोधक साधन वापरूनही गर्भधारणा झाली तर विवाहित स्त्रीला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कायद्यात काय म्हणतो की विवाहित स्त्रीला, अविवाहितचा संदर्भ इथे स्त्रियांचा फक्त स्त्री असा उल्लेख नाही आहे, तर विवाहित बाईला गर्भपात करता येतो. दुसरं आहे की जर गर्भधारणा बलात्कारातून झालेली असेल तर. तिसरं कारण दिलं गेलं आहे की जर स्त्रीच्या मानसिक, शारीरिक आरोग्याला काही धोका असेल तर तिला गर्भपाताची सेवा कायदेशीररित्या घेता येते त्या कायद्यात ठरवलेल्या आठवड्यांमध्ये. आणि चौथं आहे की जर बाळामध्ये काही व्यंग सापडलं, बाळामध्ये जर शारीरिक, मानसिक व्यंग जर आढळून येत असेल तर त्यावेळेला गर्भपात कायदेशीररित्या करून घेता येतो. ही समजपेक्षा ही माहिती अनेकांकडे नाहीच आहे. अनेक स्त्रिया ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो त्यांना माहीतच नाही की आपल्याकडे गर्भपात हा कायदेशीर आहे. आपल्याकडे प्रो लाईफ भाषा नाही आहे, म्हणजे देवाची देणगी आहे, बाळ जन्मालाच घातलं पाहिजे असं प्रो लाईफ दृष्टिकोन आपल्याकडे समाजात नाही आहे. मात्र गर्भपात एखाद्या स्त्रीने केला तर तिची कारणं समजून घेणं, तिच्या निर्णयाकडे सन्मानानं बघणं अशी परिस्थिती आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे कुठलीही स्त्री अशी खुलेपणानं सांगू शकत नाही की मला गर्भपाताची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये गर्भपात म्हणजे काहीतरी पाप आहे, गर्भपात म्हणजे काहीतरी चूक आहे, अशा पद्धतीची समज आपल्या समाजामध्ये असलेली दिसते. आणि त्यामुळे गर्भपात या विषयाकडे फारसं कोणी गांभीर्यानं बघताना समाजामध्ये आपल्याकडे दिसत नाही. आणि म्हणून अनेक स्त्रियांना गर्भपाताच्या सेवा सहजासहजी उपलब्ध होतात, कायदेशीररित्या उपलब्ध होतात याची माहितीच नसते. फक्त स्त्रियांनाच का, अनेक कुटुंबांना, पुरुषांना याची माहिती आपल्याकडे नसते. माहितीचा अभाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
दुसरं असुरक्षित गर्भपाताचं मुख्य कारण आपल्याकडे आहे की ज्यात खूप सारे माल प्रॅक्टिस, खूप सारी चुकीच्या प्रॅक्टिस, म्हणजे गर्भपाताच्या संबंधित कायद्यामध्ये नसलेले, रजिस्टर नसलेले अनेक धोकादायक पद्धतीचे प्रोव्हायडर्स, शिकलेले डॉक्टर किंवा न शिकलेले डॉक्टर्स असतात ना, झोलाछाप डॉक्टर म्हणतो, ते सुद्धा अशा पद्धतीचे गर्भपाताची सेवा देतात. अर्थातच ते बेकायदेशीर आहे, अर्थातच ते असुरक्षित आहे आणि त्याच्यामध्ये मृत्यू आणि आजारपणं स्त्रियांची ही बळावण्याची मोठी शक्यता असते. आपली मागणी अशी असली पाहिजे की खरं तर स्त्रियांना, केवळ मला वाटतं या मागणीसाठी स्त्रियांना गर्भपाताच्या सेवा सुरक्षित आणि कायदेशीर मिळायला पाहिजेत. पण आत्ता आपल्याकडे ते कंडिशनल आहे, काही अटी आणि शर्तीमध्ये आहे. हे सध्या भारतातलं वास्तव आहे. जागतिक पातळीवरती ज्या वेळेला स्त्रियांच्या अधिकाराच्या विरोधात अशा पद्धतीची काही चर्चा घडते, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होण्याचा धोका हा जास्ती संभवतो, काळ सोकावतो असं आपण ज्याला म्हणतो. असं होण्याच्या शक्यता याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात. काय करावं लागेल तर स्त्रियांच्या एकूणच समानतेच्या मुद्द्यावरती आपल्याला उभं राहावं लागेल. स्त्रियांना समान हक्क मिळाले पाहिजेत याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. स्त्रियांच्या प्रजनन हक्काचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे, याच्याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे, आपलं आकलन वाढवलं पाहिजे. आणि गर्भपाताची सेवा जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ती फक्त गर्भलिंग तपासामुळे गर्भपाताची गरज पडत नाही, तर गर्भपाताची आवश्यकता स्त्रियांना अनेक कारणांमुळे लागू शकते आणि गरजू स्त्रियांना ही मिळाली पाहिजे. केवळ ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्या श्रीमंत आहेत, अशा स्त्रिया मात्र, अशी कुटुंब मात्र गर्भपाताच्या सेवा सहज उपलब्ध करवून घेताना दिसतात. मात्र ज्या कष्टकरी समाजातल्या स्त्रिया आहेत, शेतकरी स्त्रिया आहेत, शेतमजूर स्त्रिया आहेत, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, नवविवाहित आहेत, ज्यांना काही से नाही आहे, ज्यांचं कोणी ऐकत नाही आहे एकूण आपल्या पितृसत्ताक कुटुंबांमध्ये, समाजामध्ये, अशा अनेक स्त्रिया मात्र या सेवांपासून वंचित राहतात आणि त्या धोकादायक पद्धतीच्या असुरक्षित गर्भपाताकडे ढकलल्या जाऊ शकतात. शेवटी असुरक्षित गर्भपात थांबवणं आपल्याला शक्य आहे. गर्भपाताला पाप पुण्याच्या तराजूमध्ये न तोलता स्त्रियांच्या प्रजनन आणि लैंगिक अधिकाराच्या आणि आरोग्याच्या चौकटीमध्ये, फ्रेमवर्कमध्ये आपण त्याचा विचार करायला शिकूया. त्यासाठी आपण थोडा अभ्यास करूया, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघूया, त्याच्याकडे थोडा मानवी संवेदनशीलपणे बघूया. आणि गर्भपात ही स्त्रियांची, गर्भपाताच्या सुरक्षित सेवा मिळणं ही स्त्रियांची एक आवश्यकता आहे, एक गरज आहे. हा दृष्टिकोन आपण बाळगूया आणि इतरांशीही बोलूया. खूप खूप धन्यवाद. डिपार्टमेंटचे, विमेन स्टडीज सेंटरचे ही खूप खूप धन्यवाद.